उमा, हे सगळं तुला आधीपासूनच ठाऊक होतं? आणि तरी तुला माझ्या कानावर घालावं असं वाटलं नाही का उमा? तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. फार मोठी चूक केलीस तू उमा, फार मोठी चूक केलीस. ताई, ताई, आय एम सॉरी ना. तू तरी समजून घे मला. मी हे मुद्दामून नाही केलंय. अगं, मी फक्त मामाला म्हटलं की माझं सिलेक्शन नाही झालंय. आता मामा डायरेक्ट कोचना जाऊन भेटला आणि त्यांनी बाबांचं नाव सांगितलं, तर या सगळ्यात माझी काय चूक आहे? तेजस, तुला कळतंय तू काय बोलतोयस? नाही, खरं तेच सांगतोय. आणि तसंही मी चांगलंच क्रिकेट खेळतो ना, मग व्हायला हवं होतं ना माझं सिलेक्शन. एवढं सगळं होऊन तुला यात तुझी काहीच चूक वाटत नाहीये याचं मला जास्त दुःख आहे. तेजस, बाबा म्हणाले होते ते तुझ्या कोचशी नाही बोलणार, प्रिन्सिपल सरांना येऊन भेटतील, हो ना? पण प्रिन्सिपलला भेटून काहीच उपयोग नाही झाला. हे बघ तेजस, बाबांची काही तत्व आहेत आणि ती जपण्यासाठी ते त्यांच्या ऑफिस मधल्या लोकांशीही लढतायत. आजूबाजूला इतक्या सहजपणे भ्रष्टाचार चालू असताना बाबा यात कशातही नसतात. ते अत्यंत सरळ मार्गाने चालतात. आणि मग तू जर का असा वागलास तर त्यांच्या नजरेमध्ये हा एक भ्रष्टाचार झाला ना. पण ताई, मी मुद्दामून तर नाही ना केलं हे. पण या ना त्या मार्गाने बाबा तर दुखावले गेलेतच ना. पण माझ्या स्वप्नांचं काय ताई? माझं क्रिकेट बंद करून काय मिळणार आहे त्यांना? ताई, तू तरी समजाव ना ग त्यांना. माझं क्रिकेट बंद झालं ना तर माझं खूप मोठं नुकसान होईल. बघ तेजस, मी आता तरी कोणालाच काहीही समजावू शकत नाही. थोडा वेळ जाऊ दे. मागच्याही वेळेला बाबांनी तुझं क्रिकेट बंद केलं होतं आणि परत चालू केलं होतं. सो प्लीज थोडा वेळ जाऊ दे. अगं पण ताई, यामुळे माझा आत्ताचा चान्स गेला तर काय उपयोग? अख्खं वर्ष वाया जाईल माझं. त्याला काहीच पर्याय नाही. म्हणजे आई बाबांच्या तत्वांसाठी मी माझी स्वप्न वाया घालवायची? तेजस, चुकतोयस. हे बघ, मुळात आत्ता तू बाबांना किती दुखावलंयस आणि त्यांना आता काय वाटत असेल ना याचा विचार करायला हवास. आणि विशेष म्हणजे तुला याचं काहीच नाही वाटत आहे. मला काही नाही बोलायचंय तुझ्याशी. प्लीज तू जा आता इथून. ताई, आता तू तरी नको ना अशी वागूस. मी सगळ्यांसमोर बोललो ना सॉरी त्यांना. आता अजून काय करू? ताई,